नाही अजून. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं धम्मं संघं नमस्सामि। तर सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आजचा आपला वर्ग जो आहे गुरुवारचा, हा असाच असतो. कारण आज कामाचा दिवस असल्यामुळे जे लोक कामावर असतात त्याच्यामुळे काही लोक जास्त येऊ शकत नाहीत. काही लोकांकडे टेक्निकल डिफिकल्टी असते म्हणून येऊ शकत नाही. वेगवेगळी कामं आहेत म्हणून येऊ शकत नाही. आणि मराठी असल्यामुळे फक्त मराठीच येणार. रविवारचा वर्ग आपला जो असतो तो हिंदीमध्ये असतो. हिंदीच्या वर्गामध्ये दिल्ली, आग्रा इकडचे तिकडचे काही लोक असतात आणि मराठीतले लोक असतात. असं आपलं हे संमिश्र काम चाललेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये सती साधना म्हणजे जागृतीची साधना हा आपला विषय आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि जागृती का आवश्यक आहे, ज्याला आपण पालीमध्ये सती म्हटलेलं आहे बुद्धांनी. सती जागृती का आवश्यक आहे? सती जागृती का आवश्यक आहे? कारण ती नसते. म्हणजे आपण आपल्या जीवनाबद्दल 100% जागृत नसतो. हे आपलं वास्तव आहे. जीवनातलं वास्तव हे आहे की आपण 100% जागृत नसतो, म्हणजे सतीमध्ये नसतो. सगळ्यात आपल्यातल्या सगळ्यात जाणीवा त्या आपल्याला जाणवत नसतात. बऱ्याचशा जाणीवा ह्या मूर्छित असतात, म्हणजे अजागृत असतात, म्हणून जाणवत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आपल्या सगळ्या मनात निर्माण होणाऱ्या सगळ्या भावना आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाहीत. अनेक भावना निर्माण होत आहेत प्रसंगानुरूप. काहींचं आपल्याला भान नसतं, काहींचं असतं. आपल्या मनात अनेक विचार सारखे चालू असतात. ऍक्च्युअली विचार प्रक्रिया ही सारखी चालू असते, परंतु आपण इंद्रियांच्या पातळीवर व्यस्त असल्यामुळे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याच्या पातळीवर आपण व्यस्त असल्यामुळे, आपलं मन त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे मनामध्ये उद्भवणारे विचार जे शेकडो हजारो असतात ते सगळेच्या सगळे आपल्याला जाणवत नाहीत स्पष्टपणे. कारण सती नाही, आत्मभान नाही, जागृती नाही. इतकंच काय, आपण जो आता आपला जो श्वास चाललाय, श्वास चालूच आहे, श्वास कधीच बंद नसतो. पण आपल्याला त्याचं भान नसतंय की बाबा आपलं शरीर श्वास घेतं सोडतं, त्याच्याशी आपण कनेक्टेड नाही. आणि ते कार्य चाललेलं आहे, हृदयाचं कार्य चाललेलं आहे, पचनक्रिया चाललेली आहे. आपली ब्रेन सिस्टम जी आहे, ज्याला आपण नर्वस सिस्टम म्हणतो, त्या ब्रेन मधून आपल्या पाठीच्या कण्यातून जे लाखो मज्जातंतूंचं जाळं संपूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे अस्तित्व जाणवतं, ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो. जिवंतपणा जो जाणवतो त्या मज्जातंतूंमुळे जाणवतो, कारण त्यांचं कामच जाणीवांचं आहे. पण आपल्याला हे सगळं जाणवत नाही.
आपल्याला हे सगळं जाणवत नाही. आपण आपल्याला किती जाणवतं? जसं मानसशास्त्र सांगतं की आपलं मन फक्त 10% 15% जागा असते. बाकी 80-85% झोपेत असतात, 90% झोपेत असतात. कारण ते अनकॉन्शियस असतं, अजागृत असतं. म्हणून आपल्याला विचार प्रक्रिया जाणवत नाहीत, इमोशन्स म्हणजे भावना जाणवत नाही. इमोशन्स म्हणजे ज्याला चित्त म्हटलेलं आहे, इमोशन्स ज्यांच्यामुळे मोशन घडून येते, दॅट इज इमोशन. आणि मोशन म्हणजे काय? आपली मानसिक क्रिया आहेत, आपल्या शारीरिक क्रिया आहेत, आणि वाचिक क्रिया पण आहे, बोलणं. हे एक मोशन आहे. तर सगळं सगळं आपलं जे जीवन जे आहे हे सगळं त्या चित्तानुसारच चाललेलं आहे. चित्त म्हणजे जे चेतवतंय ते चित्त, चेतवणार, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. पण ते चित्त आपल्याला जाणवत नाही, कारण आपण सतीमध्ये नाही, आपण जागृत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात काय निर्माण होतं, काय लयात जातं, काय निर्माण होतं, काय लयात जातं, हे आपल्याला जाणवत नाही, कळत नाही. म्हणून आपल्यामध्ये समजा कधी कधी चीड निर्माण झाली, तर चीड निर्माण झाल्यावर, काहीतरी बोलून झाल्यावर, त्याचा काहीतरी परिणाम झाल्यावर मग आपल्याला वाटतं की हा चिडलोय मी, किंवा एखादा माणूस चिडलाय किंवा मी चिडलोय. तर ती चीड कधी खूप खूप उशिरानं ती जाणवते. पण जेव्हा चीड निर्माण होते, ज्या क्षणी चीड चित्तामध्ये निर्माण होते आणि त्याच्यानुसार विचार प्रक्रिया आणि आपलं बोलणं आणि आपल्या शारीरिक क्रिया या चिडीमुळं त्या ज्या प्रभावित होतात, ते आपल्याला जाणवतही नाही. आणि म्हणून आपला जो आपली जी चीड आहे, आपला जो राग आहे, आपली जी अस्वस्थता आहे, आपल्यातले जे काही बाकीच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या आपल्यावर निगेटिव्ह परिणाम करतात, आणि पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला भान नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं ते आपल्याला जाणवत नाहीत, कारण त्यांची सती नसते, त्यांचं भान नसतं. आणि म्हणून जीवन समजत नाही, म्हणून जीवनातले सुखदुःखाचे प्रश्नही समजत नाहीत. म्हणजे सगळं जीवन जर समजून घ्यायचं असेल तर सतीची साधना केली पाहिजे, जागृतीची साधना केली पाहिजे. ही बुद्धांची मुख्य शिकवण आहे, प्रमुख शिकवण आहे. आणि हे सगळं का करायचं? तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मन जे विचलित होतं, डिस्टर्ब होतं, अशांत होतं, अस्थिर होतं, त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते, विचलन निर्माण होतं, भय निर्माण होते, चिंता निर्माण होतात, चिडचिड निर्माण होते. त्याच्यामुळे एक प्रकारे जडत्व पण येतं, आळस, इनर्शिया, जडत्व पण येतं. आपल्याला ह्या गोष्टींची स्पष्ट जाणीव नसल्यामुळे काम करताना कधी कधी आपल्याला आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, आणि मानसिक तणाव आणि एकमेकांशी आपले जे काही संबंध असतात, सामाजिक संबंध, हे पण डिस्टर्ब होतात. म्हणजे एक एवढे सगळे परिणाम ह्या मानसिक विचलनामुळे होतात. परंतु हे मानसिक विचलन कशामुळे येतं, ही चिंता, अस्थिरता, अस्वस्थता हे कशामुळे येते हे जाणवतच नाही. आणि म्हणून त्याला कसं मॅनेज करायचं, त्याला कसं आटोक्यात आणायचं, आणि त्याच्यापासून होणाऱ्या त्रासातून कसं वाचवायचं स्वतःला, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून जागृतीची प्रक्रिया जी आहे, सतीची प्रक्रिया जी आहे, सती साधना जी आहे, त्याच्यासाठी ही महत्वाची आहे. हा बुद्धांचा आगळा वेगळा शोध आहे. आता हे जे आपण परवा जे चर्चा केली का
हे जे मनाचं विचलन जे आहे, डिस्टर्बन्स जे आहे, ज्याच्यामुळे मन अशांत होतं, अस्थिर होतं, चिडचिड होते, जे काय असते, भीती, जे काय असते ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळे अनुभव येतात. आणि पण ह्या सगळ्याला दुःख म्हटलंय बुद्धांनी. या सगळ्याला एक शब्द वापरलाय की दुःख. दुःख म्हणजे ज्याला आपण दुःख म्हणतो तेवढं दुःख नाही. दुःख म्हणजे बारीक सारीक, म्हणजे आपल्याला झोप नाही आली तरी ते यातनाच आहे, दुःखच आहे. रात्री आपल्याला वेळेवर जर झोप नाही आली तर ते सुद्धा यातनाच आहे. झोपमोड ज्याला आपण म्हणतो ना, झोपमोड झाली. झोपमोड झाल्यावर काय होतं, माणूस अस्वस्थ होतो. म्हणजे झोपण्याची आवश्यकता आहे आणि झोप लागत नाही. तर ते पण यातनाच आहे, ते पण दुःखच आहे. मग झोप झाली नाही म्हणून बाकीचे त्याचे दुष्परिणाम शरीरावर, ते पण दुःखच आहे, त्या पण यातनाच आहे. ऍसिडिटी वाढते, त्याच्यामुळे पचनक्रिया बिघडते. म्हणजे असं हे जे सगळे इंटरकनेक्टेड आहे, ते सगळं ह्या चित्तामध्ये, चित्तामुळं आणि मनामुळं आहे सगळं. पण हे चित्त, हे मन 80-90% अजागृत असल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळे त्यातलं विचलन कळत नाही, डिस्टर्बन्स कळत नाही. मग काही लोकांनी काय केलंय, किंवा ते हे जर डिस्टर्ब माइंड आहे तर मग त्याच्याकडे लक्षच देऊ नका, दुसरीकडे लक्ष द्या. म्हणजे ध्यान, त्याला ध्यान, मग ध्यानाच्या टेक्निक निर्माण झाल्या. किंवा हे कळत नाही तर मग काहीतरी असं आहे की ते बघून घेईल, काहीतरी अशी शक्ती आहे की ती बघून घेईल, कारण मला काही कळत नाही. मग ह्याच्यातून देवाची निर्मिती झाली किंवा अल्लाची निर्मिती झाली किंवा अनेक गोष्टी त्याच्यातून. मग काय म्हणतात ना, भारतामध्ये 33 कोटी देव होते. आता कदाचित त्या 33 कोटी लोकसंख्या असेल म्हणून 33 कोटी देव निर्माण झाले. कारण प्रत्येकाचा देव, प्रत्येकाचं टेन्शन वेगळं असल्यामुळे तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं धाव घेतो. आणि माझा प्रश्न सोडव बा. तसं कधी होत नाही. तर ते पलायन आहे. ध्यान करणं किंवा अशा काही गोष्टी करणं म्हणजे वास्तवापासून, प्रश्नापासून पलायन करण्यासारखं आहे. आणि पलायन करून कधी प्रश्न सुटत नाही. एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये शिरावं लागतं. प्रश्नामध्ये शिरल्यावरच प्रश्नाचं स्वरूप, म्हणजे त्याचं कारण लक्षात येतं. आणि प्रॉब्लेमचं कारण लक्षात आलं, प्रश्नाचं कारण लक्षात आलं की कारणाचं निवारण केल्यावर तो प्रश्न सुटतो. हे साधं लॉजिक आहे खरं. तर हे काम करण्यासाठी आपल्याला जागृतीचा अभ्यास करावा लागतो, सतीचा अभ्यास करावा लागतो. हे आपण बऱ्याच दिवसापासून शिकतोय आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करतोय, विश्लेषण करतो. पण मनाचं एक अजून एक जे लक्षण आहे ते अजागृतीमुळेच आहे, ते विसरतं. विसर पडतो. नेमका हे सगळं कशासाठी चाललंय याचाच विसर पडतो. काय करायचं, हे सगळं करून काय करायचं, कशासाठी सती, जागृती, आणि एवढा आटापिटा कशासाठी, हा विसरतं. मग विसरलं म्हणजे प्रश्न विसरतो. म्हणजे आत नाही विसरायचं, प्रश्न विसरायचा. आणि प्रश्न विसरला की प्रश्न सुटत नाही. पण त्रासापासून तर वाचू शकत नाही, कारण प्रश्न तिथंच आहे. प्रश्न सुटत नाही, पण त्रासापासून वाचू शकत नाही, कारण ते आतमध्येच आहे सगळं, त्याचे परिणाम आतमध्येच आहेत. मग तो त्रास सहन होत नाही, मग
आपली वेगळी धडपड चालते. मग हा त्रास मला इथं सहन होत नाही, मग मी दुसरीकडे जातो, दुसरीकडे एंगेज होतो. प्रश्नापासून पलायन. प्रश्नापासून पलायन करायचं, दुसरीकडे जायचं, दुसरीकडे ध्यान करायचं, मनोरंजन करायचं, इकडे तिकडे टाइमपास करायचा, इकडे तिकडे गप्पा मारायचा, देवधर्म करायचे, भक्ती करायची, पलायन करायचं. हे सगळ्या पलायनाच्या गोष्टी आहेत. बुद्धांनी सगळं उलट केलेलं. बुद्धांनी पण ह्या गोष्टी करून पाहिल्या आधी, म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी. सिद्धार्थ गौतमांनी अनेक प्रकारच्या ध्यान साधना करून पाहिल्या. ह्या यातना ज्या होतात, ह्या यातना जर या शरीराला होतला तर मग ह्या यातनांचं एक कारण काय, तर म्हणे इच्छा. इच्छा तृष्णा ज्या असतात, त्या तृष्णा खूप असतात, म्हणून याचा त्रास होतो. मग बुद्धांनी काय, सिद्धार्थ गौतमांनी काय केलं, जसे इतर इतर त्यावेळेला ते परंपराच होत्या, आजही आहेत, किंवा ज्या इंद्रियांमुळे जर त्रास होतो तर मग इंद्रियांना त्रास द्या, इंद्रियांना त्रास द्या, म्हणजे शरीराला त्रास द्या. उपवास करायचे, काय करायचे, काय. म्हणजे आत्मक्लेशाच्या मग साधना काही लोक त्यावेळेला करत होते, आजही करतात, की स्वतःला त्रास द्या. ते त्रास देण्याचा जो प्रकार आहे तो फारच आगोरी असतो. काही तुम्हाला माहिती असतं, त्रास देण्याचा जो प्रकार असतो तो फार आगोरी असतो. म्हणजे आजही मला वाटतं काही ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी चालतायत, की समजा एखाद्याला जर त्रास होत असेल, डाव देण्यासारखे प्रकार असतात. डाव देण्यासारखे माहित विस्तावर असेल. चालायचं, हा, विस्तावावर चालायचं. विस्तवावर चालायचं किंवा डाव द्यायचे. त्रास झाला की त्या म्हणजे म्हणजे गुडघे, मी आता माझ्या लहानपणचं मला आठवतं, ते अजूनही ते म्हणजे कित्येक दिवस माझा थोडासा थरकाप व्हायचा. ते लहानपणी मी शाळेत असताना ती गोष्ट पाहिली, की ते बाजारच्या दिवशी असे बाजाराच्या निमित्ताने काही लोक यायचे, त्यांचे काही आजार असायचे, आणि त्या बाजाराच्या जवळच एक डाव देणारा बसलेला असायचा, डाव देणार. तर ते खुरप लाल करायचा. एकाला मी असं पाहिलं लहानपणी, की त्याचे गुडघे सुजलेले होते, म्हातारा होता. त्याला घेतलं त्याने आडवा असा, आणि लाल खुरप त्याच्या एका असं 5-10 सेकंदामध्ये त्याने 5-10 डाव त्याच्या गुडघ्याला दिले, आणि त्याचे चमडी करपली. तो ओरडत होता. तर काय आहे सर्व, प्रश्न कसा सोडवायचा कळत नाही. आता नंतर आता संशोधन झाल्यामुळे आता त्याच्यावर औषध पाणी उपचार आहेत, तो भाग वेगळा. परंतु हे असले अघोरी प्रकार आत्मक्लेशासारखे काही लोक करतात. काही तपस्वी करायचे पूर्वी. आता म्हणजे एकदम अन्न कमी 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 करायचं, जे सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलं. अन्न कमी करायचं. शरीर जर त्रास देते ना, हे जीवन जर दुःख आहे ना, मग याला अजून दुःख द्या, मग ते आपापच ते त्याच्यातून मोकळं, असं वाटतं. असं गैरसमज निर्माण होतो. मग त्याला काय काय शिक्षा द्यायच्या, तर शेकडो प्रकारच्या शिक्षा होत्या. त्यातली एक शिक्षा म्हणजे काय, की ह्याला हे सारखं अन्न मागतंय ना, मग याला अन्नच कमी करायचं. कमी कमी करत 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 सिद्ध असं आता बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये जसं बाबासाहेबांनी म्हटलंय, की ती तपश्चर्या सिद्धार्थ गौतमांची इतकी टोकाला गेली होती, की ते दररोज एखादाच काहीतरी जवसाचा दाणा किंवा याचा दाणा घ्यायचे, गव्हाचा दाणा असेल का, जो काय त्याला त्यांच्या प्रांतातलं पीक असेल, तर ते एकच दाणा घ्यायचा दिवसातून. याला त्रास द्यायचा, शरीराला त्रास द्यायचा, त्याला पाणी जास्त द्यायचं नाही. उत्तर भारतामध्ये भाजून काढणारं ऊन असतं, तुम्हाला माहिती असेल, जे लोक गेलेत त्यांना माहिती असेल. भाजून काढणारं ऊन असतं, अशा उन्हामध्ये बसायचं. किंवा गोठून टाकणारी थंडी. आता सिद्धार्थ गौतमच्या प्रांतात
होते त्या काळात हिमालयाच्या पायथ्याशी तो प्रांत होता. आणि हिमालय तुम्हाला माहिती आहे की बर्फाळ प्रदेश, आणि त्या त्या ठिकाणचा इतका थंड प्रदेश, तिथं ते उघडं बसायचं, भर थंडीत उघडं बसायचं, अघोरी उपाय. किंवा दम कोंडून टाकणाऱ्या जंगलामध्ये राहायचं, एका पायावर उभं राहायचं तास न तास, त्रास द्यायचा स्वतः, एका पायावर उभं राहायचं. काही लोक असे ते दाढीचे केस उपटायचे, दाढीचे त्रास द्यायचा, किंवा श्वास रोखून धरायचा, जीव गुदमरून जाईपर्यंत श्वास रोखून धरायचा. बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये किंवा इतरत्र सुद्धा बरेच याची वर्णन आलेली आहे. भयंकर. तर हे ह्याच्यामुळं यातना वाढल्या, दुःख वाढली, दुःखमुक्तीसाठी ते बाहेर पडलेत किंवा दुःखमुक्तीचा शोध घेत आहेत आणि ते दुःख देत आहेत स्वतः. मग ती आत्मक्लेशाची ती जी काही प्रोसेस आहे किंवा आत्मक्लेशाचे जे काही प्रकार आहेत ती इतक्या टोकाला नेलेत त्यांनी, त्यामुळे त्यांचं हा पोटाला हात लावला तर ते पाठीचा कणा हातात यायचा, किंवा पाठीचा कणा धरला तर पोट हातात यायचे, इतकं बारीक ते झाले. त्यांची देहष्टी एकदम बारीक झाली, सगळ्या बरगड्या सगळे सापळा, हाडाचा सापळा राहिला. अच्छा, आणि मग सापळा. एक दिवस ते मूर्छित होऊन पडले. तिथं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. म्हणजे मग नंतर असं म्हणतात की सुजाता, त्या सुजातानं त्यांना खीर दिली किंवा अन्न दिलं. अन्न खाल्ल्यानंतर त्या मूर्छित अवस्थेतून ते थोडेसे बाहेर आले, आणि बाहेर आल्यानंतर विचार करतात, जेव्हा मी राजपुत्र होतो, सगळं उपलब्ध होतं, तेव्हाही यातना होत्या, आणि आता हे ध्यान साधना केल्या, आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या, मनाला दुसरीकडे गुंतवण्याचा प्रयत्न केला, तर तिथे दुःख वाढत गेले अजून. मग दुःखमुक्ती आहे की नाही जीवनामध्ये, असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर, सर मी नंतर बोलतो, हा एका कामात आहे. राजपुत्र असतानाही दुःख, यातना दिल्या स्वतःला, तिथे दुःख वाढत 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 मृत्यू जवळ आला होता. म्हणजे चक्कर येऊन पडले, मूर्छित होऊन पडले, म्हणजे ते मृत्यू जवळ आला होता त्यांचा. इतका तो त्रास होता त्यांना, तपश्चर्येत ते टोक. आणि मग अन्न घेतल्यानंतर त्यांच्या मनात जे प्रश्न आले की ते हा जीवनामध्ये हा जो यातनेचा प्रश्न आहे, दुःखाचा प्रश्न आहे, कसा सोडवायचा? का असंच आहे, दुःख घेऊन जन्माला यायचं आणि दुःख घेऊन मरायचं, असंच जीवन आहे की काय? अशा परिस्थितीत त्यांना त्या मध्यम मार्गाचा शोध लागलेला आहे, ज्याला मध्यम मार्ग म्हटलेलं आहे त्यांनी, मिडल वे, मध्यम मार्ग. आणि तो मध्यम मार्ग जो होता, ते हे सगळं टाळण्यापेक्षा त्याच्याकडे वळा, फेस करा, त्याचं स्वरूप जाणून घ्या, यातनांचं स्वरूप जाणून घ्या, चिंतेचं स्वरूप जाणून घ्या, अस्थिरतेचं स्वरूप जाणून घ्या, आळसाचं स्वरूप जाणून घ्या, काम वासनांचं स्वरूप जाणून घ्या, द्वेषाचं स्वरूप जाणून घ्या. जे प्रश्न, ज्या इमोशन्स आहेत, जे चित्त आहे, ज्याच्यामुळे दुःख निर्मिती होते, यातना निर्माण होतात, त्याच्याकडे वळालं पाहिजे. त्याला टाळून तो प्रश्न नाही सॉर्ट आउट होणार, त्याच्याकडे वळालं पाहिजे. हे जे वळण आहे,
हे जे स्वतःकडे पाहणं आहे, हे जे कायेमध्ये उतरणं आहे, ह्या कायेमध्ये जो जिवंतपणाच्या ज्या जाणीव आहेत, ह्या जाणीवांशी त्यांचं जे काही कनेक्शन, त्यांना कनेक्शन शोधण्याचं तंत्र त्यांच्या लक्षात आलं. हे कनेक्ट जर झालो आपण आपल्याशी आणि स्वतःला जर जागृत आपण करू शकलो, तर ह्या जीवनातले प्रश्न लक्षात येतील, म्हणजे दुःख लक्षात येईल, दुःखाचं कारण लक्षात येईल, त्याचं निवारण करता येईल आणि निवारणाचा मार्ग मग तो त्यांना सापडला. असं करून त्यांना तो जीवनातला जो मुख्य दुःखाचा यातनेचा जो प्रश्न होता, तो प्रश्न त्यांनी पेपर आहे माझ्याकडे, ऐक ऐक. सॉर्ट आउट केला. त्यांनी तो प्रश्न सोडवला. कधी सोडवला? वयाच्या 35व्या वर्षी. काही गोष्टींची मी पुनरावृत्ती जे करतोय सध्या ही सुनील वागचौरेंसाठी करतोय. बाकीच्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, कारण ते पहिल्यांदा आहेत आणि आपल्याला पण त्याच्यावर परत पुनर्विचार करणं हे काही वावगं नाही, नाही का? कारण आपण हे विसरतो ना. मग अशी आपण जे म्हटलं, विसरणं हा मनाचा गुणधर्म आहे. बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण विसरलो. मग विसरतो, मग हे विसरतो की कशासाठी सती साधना, कशाला हा उपद्व्याप, हे कशाला करायचं, हेच याचा पर्पज ज्याला म्हणतो, हेतू म्हणतो, तो हेतूच विसरून जातो आपण आणि मग फक्त कर्मकांड शिल्लक राहतो. चला आज गुरुवार आहे आणि आपल्याला बसायचंय, रविवार आहे आणि आपल्याला बसायचंय, मग ते कर्मकांड बनतं. मग कर्मकांडाने काय होत नाही, म्हणजे नुसतं ऐकल्याने काय होणार नाही किंवा नुसतं टेक्निक माहिती करून पण काय होणार नाही. तर जे आता आपण शिकतोय, याच्याकडून शिकणार आहोत किंवा शिकत आलेले आहेत, काही लोक शिकत आलेत, किंवा ते जे आपण शिकणार आहोत आणि त्याची ते जे काही आपण इम्प्लिमेंट करणार आहोत, ते आपल्या जीवनाचं संशोधन आहे, शोध आहे, प्रश्न जाणून घेण्याची ती प्रोसेस आहे. दुःख, यातना, चिंता जे काय आहे ते प्रत्येकाच्या जीवनात आहे. ती पोकळी जी आहे, त्याला पोकळी म्हणता येऊ शकते. असुरक्षितता हा त्याचं एक लक्षण आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी असुरक्षित वाटतं, बऱ्याचदा असुरक्षित वाटतं की आपलं काय होणार, कसं होणार, सगळं असून देखील काय होणार आणि कसं होणार, ही जी असुरक्षितता असते आतमध्ये, जी काही पोकळी असते, ती सिद्धार्थ गौतम सारख्या राजपुत्राला पण होती आणि साध्या माणसांना पण असते. त्याच्यातून कोणताच अजागृत मनुष्य त्याच्यातून सुटत नाही, कारण जीवनाचं लक्षणच आहे ते. असुरक्षितता प्रत्येक प्राणीमात्राचं, माणसाचं आणि प्राणीमात्राचं. पण प्राणीमात्रांमध्ये ते जागृतीचं अंग नसल्यामुळे त्यांना तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळे ते भयातच जगतात, भयातच मरतात. माणूस देखील जर जागृत नसेल, सतीमध्ये नसेल, भानावर नसेल, तर भयामध्ये जन्म घेतो, भयामध्ये मरतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जीवन आहे ते बरचसं भयामध्ये आणि असुरक्षिततेमध्ये चाललेलं असतं. त्याच्यामध्ये आनंदाच्या घटना असतात, एन्जॉयमेंटच्या घटना असतात, विसरण्याच्या जास्त घटना असतात, विसरून जा. ते विसरून गेल्यामुळे ते प्रश्नच कळत नाही. म्हणजे विसरण्यात जातं, आनंदात जातं आणि प्रश्न तसाच राहतो. सुखाच्या शोधात दुःख विसरतो आणि ते प्रश्न तसाच राहतो. तर हा प्रश्न सोडवायचा असेल तर प्रश्नाकडे वळायला पाहिजे. कॉम्प्युटरमध्ये जर फॉल्ट असेल तर मला त्याच्यात शिरावं लागतं, त्याला सगळं ओपन करावं लागतं, गुंतागुंत येते. ज्याला ते कळतं तो ओपन करून ते काय असेल ते करतो आणि ते नीट करतो त्याला. आपल्या कॉम्प्युटरचं काय? आत शिरणे, खायत शिरणे. तर आता त्या
त्या क्षेत्रातले लोक पण म्हणतात आपलं आपलं लाईफ म्हणजे आपलं ब्रेनचं कार्य आणि कॉम्प्युटरचं कार्य याच्यामध्ये सारखं आहे, एक सारखेपणा. आता अनिल त्या क्षेत्रातले आहेत, ते सुनील, त्यांना माहिती आहे. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातले 2-3 लोक आहेत आता उपस्थित. सुनील उबा, संतोष उबाळे आहेत, किंवा विशालला पण माहित असेल. ह्या कॉम्प्युटरचा हे कॉम्प्युटर ते फक्त हे हे जिवंत कॉम्प्युटर आहे, ते ते डेड आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीची ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये कॉन्शियसनेसची ऊर्जा आहे, चित्त. आणि हे सेल्फ सेल्फ मॅनेज, इंडिपेंडेंटली मॅनेज करते. आणि कॉम्प्युटरला बाहेरून इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावी लागते, आणि मग त्यातलं काय जे काय चाललंय ते इथं स्वतंत्र स्वतंत्र जणू काही ती चित्त, इलेक्ट्रिसिटी, जे काही केमिकल प्रोसेस आहे असं म्हणतात. ते केमिकल, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे आपलं चित्त, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे जे काय चाललंय ते. शोधावं लागतं, शोधण्यासाठी त्याच्याकडे वळावं लागतं. आता हा कॉम्प्युटर ओपन करू शकत नाही. हा कॉम्प्युटर ओपन करणारे ते डॉक्टर असतात, पण ते स्वतःचा कॉम्प्युटर नाही ओपन करत. कोणता डॉक्टर स्वतःचं ऑपरेशन नाही करत, दुसऱ्याचं करतो. कारण हे कॉम्प्युटर ओपन करू शकत नाही, आपण नाही करू शकत. पण बुद्धांना जो शोध लागला तो वेगळाच. याला ओपन जरी करू नाही शकलो आपण, तरी जाणीवांच्या आधारे, जिवंतपणाच्या आधारे त्याच्यात आपण उतरू शकतो, त्याच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो. कसं व्हायचं, ही सती साधना आहे. व्हेरी सिंपल, फार सोपं आहे ते. पण ते सोपं सोपं का राहत नाही? कारण आपल्या मनाला, आपल्या चित्ताला अवघडात पडायची सवय आहे. कारण आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि त्याचे जे काही शेकडो, हजारो, लाखो विषय आहेत, ते बाहेर नाहीत, ते डोक्यात आहेत, मनात आहे. त्याच्या प्रतिमा, प्रतिबिंब, त्याचे विचार, त्याच्या भावना सगळं मनात आहे. त्याला प्रपंच म्हटलेला आहे. बुद्धाने त्याला प्रपंच म्हटलेला आहे. प्रपंच बाहेर नसतो, प्रपंच डोक्यात आहे, प्रपंच आत आहे. आणि हा फार गुंतागुंतीचा आहे. आणि या गुंतागुंतीमुळे हे सोपं कळत नाही. तर मग आता काय सांगितलंय बुद्धांनी, की ते गुंतागुंतीचं जे ते बघू आपण नंतर. आधी सोपं जे आहे ते सोप्याकडे बघू. ते सोपं समजायला सोपं आहे, करायला अवघड आहे. काय करायचंय? एक तर ह्या कायेमध्ये उतरावं लागेल. कारण कायेतच सगळं आहे, कायेतच सगळ्या जाणीव आहेत, अंतर्बाह्य म्हणजे बाहेर आहेत. जिथं आपण स्पर्श करतो तिथं पण काहीतरी जाणवतं, टोचलं तर काहीतरी जाणवतं, गरम झालं तर काहीतरी जाणवतं, थंड झालं तर काहीतरी जाणवतं, जिभेला काही चव लागली तर ती जाणवते, गंध जाणवतो. प्रकाशामुळे डोळे काम करतात, त्यांना सगळे विषय जाणवतात. कानाला आवाज जाणवतो. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे बाहेरचे पण विषय, पण आतमध्ये पण बरंच काही जी काही गुंतागुंत आहे, प्रपंच जो आहे आतला, तो नाही जाणवत ना स्पष्ट. कारण बाहेर
कनेक्ट व्हायला इंद्रिय आहेत, जग पाहायला डोळे आहेत, ऐकायला कान आहेत, गंध घ्यायला नाक आहे, जिभेला जीभ चव घेते, चवीला जीभ आहे, आणि अख्ख्या शरीरभर पसरलेली जी काया आहे आंतरबाह्य, आतली आणि बाहेरची, ही स्पर्शामुळे ज्ञान देते, स्पर्श ज्ञानामुळे ज्ञान देते. म्हणजे या 5 इंद्रियामुळे जगाचं ज्ञान होतं. पण आतल्या जगाचं ज्ञान कसं होणार? ते फक्त भानावर आल्यावर होतं, जागृती म्हणून, सती म्हणून. ते आता जाणवते, आपल्याला सगळ्यांना जाणवते. जागृती नावाची काहीतरी गोष्ट ही सगळ्यांना जाणवते, आता जाणवते, कारण ती नैसर्गिक आहे, सती नैसर्गिक आहे. कारण आपल्यातल्या जाणीवा, म्हणजे जिवंतपणा, जाणीवा जो आहे, जाणीवांना जाणवतात ना, होय की नाही? जाणीवांना जाणवतात. है ना? आता आपण बसलो कसे, आपण ऐकतोय, आपण पाहतो, गरम होतं, थंडी वाजते, जाणवते ना, जाणवते म्हणून तर काहीतरी आहे असं आपण, म्हणजे जाणीवा जाणवतात. पण तरीही ह्या सगळ्याचं भान नाही, सती नाही, हा प्रॉब्लेम आहे. तर ही सती, ही जागृती, हा मुख्य विषय आहे. जाणवण्यासाठी जाणीवांच्या संपर्कात जाणं म्हणजेच कायेमध्ये उतरणं, हे पहिलं काम आहे. कसं उतरायचं? तर एक सोपा मार्ग आहे. एकच मार्ग नाही, सगळ्यात डायरेक्ट मार्ग तर हा आहे. मला असं वाटतं की आपल्या जीवनातला जो प्रश्न आहे ना, यातना ज्या आहेत, डिस्टर्बन्स जो आहे, तो जर जाणवत असेल ना, तर ती पण जागृतीची एक फार मोठी म्हणजे ती प्रवेशद्वार आहे, ते एंट्री आहे, की आपल्याला आपल्या जीवनात जे काही यातना डिस्टर्बन्स जाणवतं. आणि बुद्धांनी जे प्रश्न सोडवले ना, ते ह्या पद्धतीने सोडवले. कारण बुद्धांच्या संपर्कात जे काय आता किसा गौतमी, अंगुलीमाल किंवा असे काही ज्या काही टोकाच्या एक्स्ट्रीम केसेस ज्याला आपण म्हणतो, किंवा तिथे एकुलतं एक मूल मेलंय आणि ती म्हणते याला जिवंत करा, आणि ती डिस्टर्ब झाली, पूर्ण विचलित, पूर्ण कोलॅप्स झाली, वेडीपिसी झाली. तिला तोच यातनांचा मुद्दा बुद्धांनी तिला जागृत करण्यासाठी उपयोगात आणलाय. आता काय सांगितलं आपल्याला माहिती नाही, पण जे काही सांगितलं, तिनं जीवनातलं ते सत्य स्वीकारलं की मरण हे ठरलेलं आहे. हे सामान्य माणसाला असं कळत नाही. सामान्य माणूस यातना होता. अंगुलीमालाला सुद्धा जे काही सांगितलं, त्याला जाग आली, सतीमध्ये आला, जागृत झाला. अरे कसा जगतो मी, काय करतो? तर हा एक मार्ग आहे, ज्यात आपल्या जीवनातला प्रश्न, यातना, त्यात आपल्याला जर आपण त्याच्याकडे प्रामाणिकपणे पाहिलं किंवा स्वीकारलं, तर लक्षात हे असंच आहे, जीवन हे असंच आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग,
मनाप्रमाणे न होणं. दुःखाची 7 कारणं बुद्धांनी सांगितली. जन्म यातना आहे, म्हणून जन्मल्याबरोबर बाळ रडतं. म्हातारपण यातना आहे, कारण काहीतरी दुखतं खूप. व्याधी म्हणजे आजार यातना आहे. मृत्यू यातना आहे. प्रिय गोष्टींचा वियोग यातना आहे. अप्रिय गोष्टींच्या संपर्कात येणं यातना आहे. आणि मनाप्रमाणे न होणं यातना आहे. हे दुःखाची बेसिक 7 कारणं बुद्धांनी सांगितली, बेसिक. आणि आपल्या सगळ्यांचा तो अनुभव पण आहे. पण आपण पूर्ण भानावर नसल्यामुळे हे आपल्याच बाबतीत घडताना आपल्याला माहिती नाही. आता मृत्यू बघायचा आपल्याला अजून, परंतु जन्म पाहिलेला आहे. जन्म आठवत नाही आपल्याला. आपला जन्म आपल्याला आठवतो का? नाही आठवत. म्हणजे जन्म अज्ञानात जन्म झाला आपला, अविद्येत भानावर नसताना जन्माला आलो आपण. आता हे जीवनाचं बघा जे स्वरूप विचित्र. आपण म्हणतो मी माझं, मी आता असं आहे ना काय. ज्याचा जन्म झाला तोच आठवत नाही. पुढचा मृत्यू माहिती नाही. पण वयामुळे हे जीवन कळतं. वयामुळे म्हणजे आता मी म्हातारा झालो समजा, दिवटे सर वयस्कर आहेत, अनिल मार्गावर आहेत, आणि इथे आहेत बाकीचे मार्गावर, सगळे मार्गावर आहेत. पण कनेक्ट असू तर जाणवणार ते. सतीमध्ये असेल तर जाणवणार. तर त्या जाणीवा ज्या आहेत त्या आतमध्ये असल्यामुळे आतमध्ये उतरावं लागतं. तर यातनं हा एक कनेक्ट होण्याचा मार्ग आहे. पण दुसरा एक मार्ग बुद्धांनी जो शोधून काढला, तोही काही असा बाहेरचा नाही, तिथंच आहे. इथंच आहे. तिथं म्हणजे इथं, इथं म्हणजे आपल्यात. आपलं शरीर नैसर्गिकपणे श्वास घेतं, नैसर्गिकपणे श्वास सोडतं. हा नैसर्गिक शब्द महत्वाचा आहे आपल्या साधनेसाठी. श्वास घेतो, सोडतो, येतो येतो जात, सगळ्यांना माहिती आहे. काय त्यात नवीन काय नाही. त्यात नवीन काय नाही. श्वासामध्ये नवीन काय चालू आहे. पण आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडत नाही, हे जाणवतं का? याला नैसर्गिक श्वास म्हणतात. श्वास आपण घेतो, सोडतो असं आपल्याला वाटतं, असा आपला भ्रम आहे. पण आपण नाही श्वास घेतला, नाही सोडला, तरी शरीर त्याच्या पद्धतीनं नैसर्गिकपणे श्वास पोटाद्वारे, छातीद्वारे, पाठीद्वारे, श्वासपटलाद्वारे, हा जो धडाचा भाग आहे, हा धडाचा भाग श्वास आत घेणार, बाहेर सोडणार. म्हणून आपल्या पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, खाली काहीतरी आकुंचन प्रसन ओढाताण चालू आहे. त्याच्यामुळे आपला छाती आणि पोटाला विभागणारा जो काही श्वासपटल आहे, पडदा आहे, त्याचं आकुंचन प्रसारण होतं. त्याच्यामुळे छातीत पोकळी निर्माण होते, म्हणून श्वास बाहेरून आत येतो. श्वास बाहेरून आत नाही येत, श्वास आतून घेतला जातो. जाणवतंय का बघा? हा नैसर्गिक श्वास. हा आपण घेत नाही, आपण सोडत नाही. आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकताच नाही. तो रात्रंदिवस चाललेला आहे. हा नैसर्गिक श्वास. हा श्वास लक्षात आला, नैसर्गिक श्वास, मग माझ्या मते आपलं
50, 60, 70% काम झालं. पण आता हा लक्षात येऊनही विसरतो, नंतर विसरतो. लक्षात येऊन नंतर विसरतो, म्हणजे नुसतं लक्षात येऊनही उपयोगाचा नाही. मग तो जो नैसर्गिक श्वास आहे, जो शरीर नैसर्गिकपणे आत घेतं, ते पोटाच्या, पाठीच्या, छातीच्या हालचालीमुळे लक्षात येतं. तर त्या हालचाली ज्या आहेत ना, तो सतीचा मुद्दा आहे. जुन्या लोकांना पण लक्षात घ्या. हालचाली ज्या आहेत ना, मुवमेंट्स, तोच तर जिवंतपणा आहे ना. जाणीवा तोच आहे. जाणीवा म्हणजे काय? हालचाली आहेत ना, मुवमेंट्स आहेत, गती आहे. त्याला आपण गती म्हणतो. त्याला आपण जीवनाच्या 3 गाथामध्ये मी त्याला गती म्हटलं. गती आहे. श्वास गती आहे, काया गती आहे, जाणीवा गती आहे, अनेक ज्या निर्माण होतात. चित्त गती आहे, इमोशन्स गती आहे, विचार प्रक्रिया गती आहे. सगळं जीवन म्हणजे गती आहे, स्थिती नाही. स्थिती ही स्थिर असते, गती ही डायनॅमिक, म्हणजे गतिशीलता आहे त्याच्यामध्ये. ते सगळं जीवन जे आहे हे गतिशील आहे, मोमेंट्स आहेत, हालचाली आहेत. तसे श्वास, उच्छ्वास याला पालीमध्ये आन आणि अपान म्हटलेलं आहे. आन म्हणजे शरीर, आपलं शरीर जेव्हा नैसर्गिकपणे श्वास आत घेतं त्याला आन म्हटलेलं आहे. शरीर जेव्हा नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं त्याला अपान म्हटलेलं आहे. तर जेव्हा आन चाललेला आहे तेव्हा आन म्हणजे श्वास बघायचा आहे. जेव्हा अपान होत असेल तेव्हा अपान बघायचा आहे, उच्छ्वास बघायचा आहे. आन, अपान, आन, अपान नैसर्गिकपणे चाललं, नैसर्गिकपणे. आपल्याला काही करायची आवश्यकता नाही. ती सती आहे, त्यातच भान ठेवण्याची गरज आहे. जिथं काहीतरी केलं जातं ते मग त्या गोष्टी प्राणायामामध्ये मोडतात किंवा ध्यान साधनेमध्ये मोडतात. तिथं तुम्ही इच्छाशक्ती अप्लाय करता, इच्छाशक्ती लावता. इथे इच्छाशक्ती लावायची गरजच नाही, आधीच भरपूर इच्छाशक्ती आहेत मनामध्ये. इच्छाशक्तीवरच जीवन चाललेलं आहे. पण त्या इच्छा जाणवत नाहीत, म्हणून त्याला अनैच्छिक म्हटलेलं आहे. अनैच्छिक खरं म्हणजे अनैच्छिक नाहीये, ते अनकॉन्शियस आहे, अजागृत आहे. आणि ज्याला जिथं आपला मुद्दाम इच्छा असतात त्याला आपण इच्छा म्हणतो, पण त्या पण इच्छा आहे आणि अनैच्छिक याच्यामध्ये पण इच्छा आहे. तर त्याच्यावरच ते सगळं जीवन आपलं चाललेलं आहे. तशी ही श्वासोच्छ्वास, आन अपान जी आहे ही एक अनैच्छिक क्रिया आहे, नैसर्गिकपणे चालली अनैच्छिक क्रिया आहे. ही आपण मुद्दाम करत नाही, करायची गरज नाही. म्हणजे अशा अनेक क्रिया 10-11 सिस्टम्स आपल्यामध्ये काम करतायत. हार्टचं काम आहे, डायजेशन, पचन क्रिया आहेत, किंवा मज्जासंस्था आहे जे मगाशी आपण पाहिलं. ब्रेन पासून सगळ्या शरीरामध्ये पसरलेल्या पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या सगळ्या शेकडो मज्जासंस्थांचं जाळं, ते काय आपल्या इच्छेनुसार चाललेलं नाही, ते नैसर्गिकपणे चाललेलं आहे. अनेक ग्रंथी आहेत, उत्सर्जन क्रिया आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कसबे सर सत्र आले नाही तुम्ही, सत्र चालू आहे. हा बोला ना. हा काय म्हटले? अच्छा, लिंक ओपन होय ना, बरोबर. टेक्निकल काय प्रॉब्लेम असेल बघा. अच्छा, हा हा
हा तुम्हाला मी आलेलं पाहिलं इथे. परत प्रयत्न करा, परत डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करा. हा, आपले सिनियर साधक आहेत, कसबे होते. तर ही जी आन आणि अपानची जी नैसर्गिक क्रिया चाललेली आहे, नैसर्गिक क्रिया चालली, याचं भान ठेवणं, याची सती ठेवणं, याची जागृती ठेवणं, इथून ती एंट्री होते आपल्यामध्ये. हे शरीर नैसर्गिकपणे आन करतंय, नैसर्गिकपणे अपान करतंय. कसं करतंय, कुठं करतंय? पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे जे काय आकुंचन प्रसारण चालू आहे, ज्याच्यामुळे पोटाची हालचाल होते, मधला जो श्वासपटल आहे त्याचं आकुंचन प्रसारण होतं, छातीमध्ये पोकळी निर्माण होते, हवा आत येते. उलट क्रिया प्रसारण, हवा बाहेर. अशा पद्धतीने जे काही चाललेलं आहे, जसं काही चाललेलं आहे, तिथे काय तर्क लॉजिक वापरायची काही आवश्यकता नाही. जसं आपण प्रकाशामध्ये सहजपणे पाहतो, काहीतरी सहजपणे पाहतो, इथं काही विचार करायची गरज नाही, सहज दिसतंय. कारण प्रकाश आहे, ती वस्तू आहे, तो विषय आहे, आणि आपले डोळे आहेत, आणि आपण जागे आहोत. याच्यामुळे दिसणं ही क्रिया घडते, नैसर्गिकपणे घडते. तसं ही श्वासोच्छ्वासाची आन आणि अपानची क्रिया ही नैसर्गिकपणे घडते. तर ही नैसर्गिक क्रिया, आन अपान, शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं. आन सती, अपान सती, अनापान सती. श्वासाचं भान, श्वासाची जागृती, हा शरीरामध्ये उतरण्यासाठी सोपा मार्ग आहे, प्रवेशद्वार आहे. एक मार्ग आहे, हा सोपा मार्ग आहे सर्वसाधारणपणे, जनरल. तर आपलं हे पहिलं काम जे आहे सती साधनेचं, ते ह्या श्वासाला धरून आहे. आन सती, अपान सती, नैसर्गिकपणे. आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही, फक्त जाणीवांची जाणीव, जागृती, सती, एवढंच काम आहे. आणि सोपं आहे. पण हे सोपं काम अवघड का आहे? कारण मन शेकडो, लाखो, हजारो विषयांमध्ये व्यस्त आहे, विचारांमध्ये व्यस्त आहे, इमोशन्स मध्ये व्यस्त आहे. आणि हे सोपं काम अवघड असण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे, विसरतो. वी फॉरगेट, मन विसरतं. वी डोंट फॉरगेट, माइंड फॉरगेट्स. मन विसरतं त्याला, कारण ते विसरतं म्हणजे ते मुद्दाम नाही करत, कारण त्याच्यामध्ये इतके विषय असतात की हे इकडं बघू की तिकडं बघू, हे ऐकू की ते ऐकू, हे करू की ते करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, त्या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने जाऊ, याचं ऐकू की त्याचं ऐकू, हे वाचू की ते वाचू, ध्यान करू की सती करू. अजूनही काही लोक त्या याच्यामध्ये आहेत, ध्यानामध्ये मन गुंतवू का जागृतीचा अभ्यास करू, इकडं जाऊ की इकडं जाऊ. हे जे अंतर्द्वंद्व आहे, आतला जो संघर्ष आहे, हा हा मला वाटतं अनेक लोकांसाठी हा संघर्ष आहे. जे लोक ध्यानाच्या मार्गावर आहेत, आता मी पण 33 पासून त्या मार्गावर होतो आणि आहे. कारण मन ध्यान कधी सोडत नाही, मन नेहमी ध्यान देतच कुठं ना कुठं. काय पाहिलं तिथं ध्यान जातं, ऐकलं तिथं ध्यान जातं, गंधाच्याकडे ध्यान जातं, चवीकडे ध्यान जातं, स्पर्शाकडे ध्यान जातं, मनात काही मेमरीतलं आठवलं ध्यान जातं. पण हे सगळं जे ध्यान जातं त्याचं भान आहे का? त्याची सती आहे का? त्याची जागृती आहे का?
ती नसल्यामुळे आपल्याला सती साधना करावी लागते. साधना मीन्स रिपीटिंग द सेम थिंग, म्हणजे त्याची परत परत त्याची प्रॅक्टिस करणे, रिपीट करणे. रिपीट करणे म्हणजे काय? ज्या वेळेला हे शरीर श्वास आतमध्ये घेत असेल तेव्हा घेतंय हे पाहणं, जेव्हा ते शरीर श्वास बाहेर सोडत असेल तेव्हा सोडतंय हे पाहणं. हे परत परत पाहता पाहता त्याचं भान ठेवता ठेवता सती ठेवता ठेवता आपण अनापान सती करतो. आन सती अपान सती एक एक बघायचं, एक एक. कारण एका वेळेला एकच होतं. आन त्या वेळेला अपान नाही होत. श्वास आत येतो तेव्हा श्वास बाहेर पडत नाही, आणि जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो आत येत नाही. म्हणजे जेव्हा आन होतं तेव्हा अपान होत नाही, जेव्हा अपान होतं तेव्हा आन होत नाही. मग एका वेळेला एकच काम चालतं. आन सती अपान सती, आन सती अपान सती. जेव्हा जे असेल तेव्हा ते पाहायचं. आणि मग पुढे हळूहळू त्याचा विस्तार होत जातो, नॅचरली विस्तार होत जातो. कसा? हे शरीर आन करते, शरीर अपान करते, म्हणजे काया आन काया अपान. हे शरीर जिवंत आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेदना आहेत, जाणीव आहेत. मग आपण त्याला म्हणजे आपलं डोकं वापरू शकतो थोडस. काया वेदना आन काया वेदना अपान सती, काया वेदना आन सती, काया वेदना अपान सती. म्हणजे श्वास पाहता पाहता आपण काया आणि जाणीव आपण पाहू शकतो. म्हणजे असं करू शकतो. एक म्हणजे कसं आहे, कौशल्य पण वापरायचं. म्हणून स्किल स्किल कुशल 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 आहे, याच्यामध्ये कुशलता आहे, कौशल्य आहे, कौशल्य आहे. ते स्किल पण वापरायचं. कारण मुख्य मुख्य गोष्ट स्किल, कौशल्य आपण कशासाठी वापरतो? काहीतरी साध्य करायचं, काहीतरी काम करायचं, त्याच्यासाठी कौशल्य वापर. इथे पण आपल्याला कौशल्य वापरून आपल्यामध्ये उतरावं लागतं. आपल्यामध्ये का उतरायचं? कारण आपण कनेक्टेड नाही, आपण सतीमध्ये नाही, आपण भानावर नाही. त्याच्यामुळे जीवन कळत नाही, म्हणून प्रश्न कळत नाही, मग त्याचं कारण कळत नाही, मग त्याचं निवारण कळत नाही. म्हणून उतरायचं. ते कौशल्य, ते कौशल्याने समजून घ्यायचं. म्हणजे मोघम करायची गोष्ट पण नाही, आपोआप नाही होत. आता ऐकलं ना आपोआप झालं नाही. त्याच्यासाठी संकल्प करावा लागतो की हे करायचंय, हे करायचंय. हे समजून घे म्हणजे सम्यक दृष्टी म्हणू आपण त्याला. आणि हे मला करायचंय तर संकल्प म्हणू. आणि त्याच्याबद्दलच बोलायचंय, त्याच्याबद्दलच विचार करा. बाबासाहेबांनी मूकनायक पत्रक जेव्हा काढलं, त्या मूकनायक पत्रकावर त्यांनी एक तुकारामांची गाथा लिहिली होती. ती गाथेचे शब्द मला आठवत नाहीत. येथ वाचूनही काही बोलू नये, बोलू नये असं. येथ वाचूनही काही बोलू नये. आता काय बोलायचं मला? दुसरं काय बोलायचं नाही. मला अस्पृश्यता निवारण करायचंय. मूक नायक, जे मूक लोक आहेत, जे यातना भोगतायत, त्यांना बाहेर काढण्या व्यतिरिक्त मला काहीच बोलायचं नाही. येथ वाचून काही बोलू नये. असं काय तुकारामांचं एक हे आहे, ते मला आठवेना, सांगतो मी. किंवा तुम्ही मूकनायक तर ते पहा, त्याच्यावर त्यांनी ते घोषवाक्यासारखं टाकलेलं आहे. नव्हे कोणी आता मुकियाचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित. असं एक ते हे आहे. इथं वाचून काही बोलू नये. आता काही बोलायचं नाही. किंवा ते बहिष्कृत भारतातही असंच एक मला वाटतं अर्थ एकच आहे त्याचा. एखादी गोष्ट करायची ठरवली, संकल्प केला तर तो मनापासूनच करावा लागेल. त्याला संकल्प म्हणतात. ते करायचं ठरवलं, जे समजलं, त्याचा संकल्प केला,
त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं नाही, म्हणजे वाणी. त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही, कर्मांत. त्याच्यासाठीच आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, आजीविका आहे, त्याच्या भोवतीच गुंफली पाहिजे. सम्यक आजीविका. त्याच्या भोवतीच जे काही जगण्यासाठी जे करायचं, तो आजीविकेचा एक भाग आहे. त्याला उपजीविका म्हणतात, ती आजीविका नाही. उपजीविका म्हणजे पैसा मिळवण्याचं साधन, ते जगण्यासाठी गरजेचं आहे, करा. पण त्याला किती वेळ देतो आपण? 7 तास, 8 तास, 9 तास. उरलेल्या वेळात काय करणार? काही करणार नाही. ज्याचा संकल्प केला त्याला धरूनच ती घडी बसवा सगळी जीवनात. त्याला धरूनच व्यायाम म्हणजे प्रयत्न चालले पाहिजे, सम्यक व्यायाम. ह्या सगळ्याचं भान पाहिजे, म्हणजे सती, सम्मा सती. आणि जे लक्षात आलेलं आहे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे समाधी आहे, एकरूपता आहे. त्या विषयाशी, त्या संकल्पाशी, त्या ध्येयाशी एकरूप झालं पाहिजे. आता इथं आपलं ध्येय काय आहे? आत्मभान, जागृती, सती. जीवनाबद्दल, जीवन समजलं पाहिजे. काय आहे, काय घडतंय, काय काय घडतंय, काय काय प्रॉब्लेम आहे, काय काय यातना आहे, काय काय चिंता आहे, काय काय भय आहे. आनंद होतो पण टिकत नाही. का टिकत नाही? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय. का? हे असं का? तर हे शोधावं लागतं. हे जाणीवांमुळं, हे जागृतीमुळे शोधता येतं. तर सोपं काम आहे. आधी श्वास पाहायचा आहे, श्वासाच्या आधारे आत उतरायचं आहे, कायेमध्ये उतरायचं आहे. काया जिवंत आहे. मग त्याच्यातच आपल्या सगळ्या जाणीवा आहेत, त्याच्यातच आपले इमोशन्स आहेत, चित्त आहेत, सर्वत्र आहे. याला धरून विचार प्रक्रिया काम करते, दॅट इज थिंकिंग प्रोसेस. आणि विचार प्रक्रियेला उद्दीपित करणारे जे विषय असतात ते इंद्रियांचे असतात. म्हणजे जगातून आपल्याला जे काही मिळतं त्याला धरून विचार प्रक्रियेत जे जे विषय असतात त्यातलं हे मला पाहिजे ते नको, हे पाहिजे ते नको, हे पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, ज्याला लोभ आणि द्वेष म्हटलेला आहे, ते चित्त आहे, विज्ञान, चित्त. तर हा सगळा अभ्यास आपल्याला हळूहळू करायचा आहे. पहिलं काम एंट्री. एखादा शहर पाहायचं असेल तर शहरामध्ये असं आधी आपण कोणत्या ना कोणत्या दिशेनं शहरामध्ये आधी उतरलं पाहिजे. समुद्रात पोहायचं असेल किंवा एखाद्या जलाशयामध्ये पोहायचं असेल तर कोणत्या तरी बाजूनं जलाशयामध्ये उतरलं पाहिजे. तसं हे जीवन आहे, जीवनाशी कनेक्ट झालं पाहिजे, मग त्याचा आपल्याला शोध लागतो आणि प्रश्न लक्षात येतो, प्रश्नाचं कारण लक्षात येतं, निवारण लक्षात येतं, सगळे प्रश्न सुटतात. त्यामुळे दुःख बिख्ख काही नाही. पण नाही असं नाही, कारण अजून सोडवायचं आपल्याला. दुःख नाही असं का म्हणावं लागतं? कारण दुःख घालवणं आपल्या हातात आहे. त्याच्याकडे वळालं तर, त्याला जर टाळलं आणि दुसरीकडे लक्ष दिलं तर मग ते आहे. पण त्याला जर फेस केलं, त्याच्याकडे जर वळून पाहिलं तर मग ते कळतं. डॉक्टर सारखंच काम आहे. डॉक्टर काय करतो? पेशंट आला, पेशंटला तपासा, त्याला घ्या, जवळ घ्या, त्याला तपासा, त्याचे काय नाडी पहा, काय करा. औषध पाण्यावर भागत असेल तर औषध पाणी, नाहीतर भाऊ तुला काहीतरी ऑपरेशन करावं लागेल, डोळ्यात मोतीबिंदू आहे, डोळा उघडावा लागेल, नाहीतर हार्टमध्ये ब्लॉकेज आहे, हार्ट खोलावं लागेल, पोटात गोळा आलाय, पोट उघडं करावं लागेल. पेशंटला तो घेऊन हे ऑपरेट करतो. तसं आपल्याला ऑपरेट करावं लागतं एक प्रकारे, जागृतीनं, सतीनं. मग तो प्रश्न सुटू शकतो.
हे कसं करायचं हे सती करते, जागृती करते, म्हणून सती साधना. या ठिकाणी मी आता थांबतो. आपण 7:49 झाले. नेहमीच्या वेळेपेक्षा आपलं 20 मिनिट जास्त झाले. तर तुम्ही जर 20 मिनिट जास्त उशिरा आलात तर मग 20 मिनिट जास्त घेतलेले काय वाईट. ओके. गुंता करण्यापेक्षा समजून घेणं हा स्टार्टिंग पॉइंट आहे. सुरुवात आहे. म्हणजे जास्त गुंता समजलंच नाही. वाढ हा. शब्दाचा पसारा करण्यापेक्षा स्वतः समजणं खूप महत्वाचं आहे. स्वतः बरोबर. समजणं. शब्दांचा पसारा नाही बरोबर. महत्वाचा. सार शब्दाचा समजला पसारा पाहिजे. सार करणं महत्वाचं. हा, बरोबर सर. सार. समजलं पाहिजे. आता सार समजलाय, थँक्यू. विसरायचं नाही. विसरायचं नाही. आणि सार समजलं. विसरू नये म्हणून सतीची साधना करायची, प्रॅक्टिस करायची. परत 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 ते करावं लागतं, नाहीतर मन विसरतं. कारण त्याला खूप विषय आहेत त्याच्याकडे. तर मन विसरत हा. आणि आठवलं कधी कधी आठवण्याचा आपण प्रयत्न आताच तुम्ही तुकारामाचे काय वाक्य होतं ते शब्द तुम्हाला आठवलं नाही ते. हा, मी आता खूप वर्षापूर्वी वाचलं म्हणून मला ते आठवलं नाही. पण कधी 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 असं आठवत नाही, एखाद दिवस अचानक आठवत कधीतरी. पुराणी हा, म्हणून गोष्ट, ती जुनी गोष्ट साधना जर एखादी केली, आठवते. परत परत सहज वाचलं, आठवते. जसं आता ते गाथा मला का आठवली नाही का, आता 20 वर्षापूर्वी समजा वाचली मी ती, किंवा 15 वर्षापूर्वी वाचली, तर ते सगळेच्या सगळे शब्द आठवत नाहीत. कारण ते मेमरीमध्ये पुसटचं आहे. पुसटचं फक्त एक त्यातलं महत्वाचं वाक्य माझ्या लक्षात राहिलं की येथे वाचून काही बोलू नये. ते आता बहिष्कृत भारतातला आहे की मूक नायक, हा पण थोडासा माझ्या विसर पडला त्याचा. पण दोन्हीपैकी एका पत्रकावर बाबासाहेबांनी ते वाक्य टाकलेलं आहे, आणि ते संकल्प आहे, तो बाबासाहेबांचा तो संकल्प आहे, म्हणून ते वाक्य महत्वाचं आहे. बरोबर. तर ह्याला पण आपण नैसर्गिकच म्हणावं लागेल ना. हा, हे पण- आठवतं न आठवतं, कधी अचानक हा, आठवतं, हा. नैसर्गिक ते विसरणं पण नैसर्गिक आहे. म्हणजे सती हा. नसणं पण नैसर्गिक आहे, सती असणं पण नैसर्गिक आहे. जागृती पण नैसर्गिक बरोबर. आहे आणि अजागृती पण नैसर्गिक आहे. म्हणून ते काय करायचं, नैसर्गिक प्रश्नावर नैसर्गिकपणेच मात करायची. ओके. त्याच्यामध्ये कृत्रिम काहीच नाही. बरोबर. नैसर्गिकपणेच बरोबर. नैसर्गिक याच्यावर मात करायची. अगदी बरोबर सर. तर दुसरीकडे ध्यान देणं हे नैसर्गिक नाही, असं माझं मत आहे. हे विसरून दुसरीकडं, कारण ह्यात इथं त्रास होतो म्हणून याला दुसरीकडं गुंतवा मनाला, त्यांनी नाही प्रश्न सुटणार. ते नैसर्गिक नाही, असं माझं मत आहे. प्रश्न समजेल कसा? हा, प्रश्न समजेल कसा? प्रश्न समजू शकत नाही त्याच्यापासून. म्हणजे आपण प्रश्न सोडून जर आपण दुसरीकडे लक्ष दिलं तर आपला प्रश्न बाजूलाच राहणार ना. बरोबर. बरोबर. खूप छान झाला सर आजचा वर्ग. छान झाला. सुनील, हॅलो. हा बोला. हा, लाईट गेलेली आहे इकडे. हा, लाईट गेलेली आहे, पण तुम्ही दिसताय. हो, दिसतंय का थोडं? हा, नाव दिसतंय. बोलायचं असलं तर बोलू शकता तुम्ही. हो. हॅलो. हा, बोला ना. हा, येतोय आवाज येतो आवाज, सगळ्यांना प्रथमतः सविनय जय भीम, नमो बुद्धाय. बरीचशी सरांची आता आमची फारशी ओळख नाहीये. एक अलीकडली म्हणजे 1 महिन्याच्या आतलीच आहे. परंतु जे काही सरांचा उद्देश आहे किंवा जे काही ध्येय म्हणायला लागेल, किंवा जे काही आपल्या बुद्धांचं जे काही कार्य आहे आणि त्या कार्यावर ती आपण जे काही विश्लेषण किंवा जे काही आता रिसर्च आपण करत आहोत, म्हणजे बुद्धांनी आपल्याला सांगितले की
मी सांगतो म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः चिकित्सक बुद्धीने ते तपासून बघा. तर हा जो विषय आहे तो खरंच म्हणजे चिकित्सा करण्यासारखाच आहे. कारण कालही बऱ्याचशा जे काही संप्रदायातली लोक होती त्यांच्याशी अनिलजी आणि आम्ही चर्चा केली थोडीशी. तर त्यांना म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे विचारलं की हे बरोबर आहे का बाबा? तर म्हटले बरोबर आहे हे, म्हणजे हे काहीतरी विचार करण्यासारखं आहे. म्हणजे एकतर आपण कुठले पर्टिक्युलर एखाद्या जाती किंवा धर्माशी रिलेटेड नाहीये. हे आपण एक निसर्गाचा जर का आपण एक घटक आहोत, तर निसर्गाचा भाग म्हणून आपण या ध्यान सती साधना जी आहे त्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि त्या निसर्ग नियमाप्रमाणे जसं सूर्य त्याच्या वेळेवरती बरोबर उगवतो, म्हणजे त्याला कोणी सांगायला नाही लागत की तू सकाळी अमुक वाजता उगव किंवा तमुक वाजता उगव. किंवा निसर्गाच्या ज्या काही इतरही प्रक्रिया आहेत ते निसर्ग आपापल्या वेळेनुसार म्हणा किंवा त्या कालखंडानुसार त्या बरोबर होत असतात. निसर्गातील काही जे काही इतर बदल असतात, जसं पावसाळा, जे तिन्ही ऋतू चालतात, ते जे काही बदल असतात ते त्याच्या नियमाप्रमाणे ते बरोबर होतात. म्हणजे ही जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ही काही कोणी एका पर्टिक्युलर जाती किंवा धर्म किंवा कुठल्या समूहासाठी नाहीये, तर ती एका मानव जातीसाठी आहे. आणि बुद्धांनी तोच जो काही म्हणजे त्यांना जी काही ज्ञानप्राप्ती झाली म्हणा किंवा जो त्यांच्या आयुष्यातला जो काही प्रवास होता, जो खडतर प्रवास होता, जो त्यांनी म्हणजे दुःखमुक्तीसाठीच्या शोधासाठी जो त्यांनी हे घेतला, जे काही कष्ट घेतले, त्याचा जो काही सार होता, ते सरांची आमची चर्चा झाली की तो काही त्या म्हणजे बऱ्याचशा काळानंतर तो थोड्याच कालावधीमध्ये लागलेला आहे. बरोबर. तर बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपणही बुद्ध होऊ शकतो. मग कसं? तर आपण आपल्याला स्वतःला ओळखून घेतलं आणि आपण जर का त्या मार्गाने मार्गक्रम करत राहिलो, कदाचित ते काहींना लवकर सापडेल, कदाचित काहींना ते थोडं उशिराही सापडेल. तर हे जे आहे आणि याचं सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं असं वाटतंय. बरोबर. आणि सरांचं विश्लेषण आज खूपच छान झालं. आणि हा जो विषय आहे कदाचित हा माणसाचा नाही का, म्हणजे नैसर्गिकरित्या ते आपण विसरतो. कारण काही जणांनी आता मला वाटतं प्रश्न विचारले की काही गोष्टी ज्या असतात, दुसरीला वळा सेकंड, दुसऱ्या ज्या म्हणजे काही ज्या गोष्टी असतात की मनाचं कसं असतं की मन हे जर का आपण विसरण्याची जी काही निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय, जर आपण काही गोष्टी जर विसरू शकलो नाही, म्हणजे दुःखच विसरला नाही माणूस, तर तो कदाचित म्हणजे वेडा पण होण्याची म्हणजे वेडा होऊ शकतो किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे ती नैसर्गिक शक्ती आहे. मी तर म्हणतो सर, विसरल्यामुळेच वेडा होतो. हो, मी उलटा म्हणेल, मी विसरल्यामुळेच वेडा होतो. त्यांनी जर त्याला जाणून घेतलं तर तो वेडा होणार नाही. तो नाही, कारण कदाचित त्यांनी त्याला जाणून घेतलं तर तो त्याच्या कारणाचा शोध घेईल आणि त्याच्यातून बाहेर पडेल. आणि त्याला जर त्यांनी झाकून ठेवलं, त्याला घाबरला, नको म्हटला, तर मग ते दुःख त्याला वेडं करणार. बरोबर. म्हणून उलट त्याच्याकडे वळालं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. उलट आहे. बुद्धांनी खरं म्हणजे सुलट सांगितलंय, जग उलट करतंय. बरोबर. जग उलट चाललंय, बुद्धांनी उलट सांगितलंय, सोपं सांगितलंय. बरोबर. टाळू नका. टाळल्याने प्रश्न सुटणार नाही. बरोबर. आजार झालाय, स्वीकारा, त्याच्याकडे वळा, त्याला तपासून घ्या, डॉक्टरला दाखवा, नाही तर स्वतः काहीतरी करा, तर तुम्ही त्यातून बाहेर पडाल. नाही, मला काय नाही झालं, बरोबर. मग वेळ लागल. बरोबर. तर हा जो मुद्दा आहे हा म्हणजे बरेचसे डिस्कशन म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून आपल्याला माहित झालंय मला, तर तेव्हापासून बऱ्याचशा लोकांशी डिस्कशन केलं, तर ते म्हणजे सगळ्यांना तो मान्य आहे असं एकंदरीत ते वाटतंय. तर म्हणजे प्रत्येकाने आपला आत्मशोध घेणे आणि ते त्याच्यावरती कंटिन्युअसली काम करत राहणं पहिली गोष्ट. आता हे पुढे काय होणार आहे हे आपल्याला मलाही माहित नाही, परंतु हे आपल्याला याच्यावर जो माहितीपट काढायचा आहे, जो काय डॉक्युमेंटरी काढायची, त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आजचं मटेरियल आहे. हाच आपला याचा विषय आपण अनालिसिस करू शकतो. याचं बरोबर. आपण असं बारकाईनं आपण याला त्या फॉर्मॅट मध्ये बसू शकतो. बरोबर. पण सध्या सर मी आता फॉर्मॅटचा तर विचारच नाही करत, म्हणजे फ्रँकली सांगायचं तर, कारण आपलं स्क्रिप्टचं काम त्याच्यावरती चालू आहे. बरोबर.
हो हो सध्या आता मी विचार काय करतोय की जे काही एक्स्ट्रा बर्डन आहे माझ्या, म्हणजे जे काही एक्स्ट्रा आता जसं आपल्याला हा विषय अनिलजीकडून म्हणजे अनिलजींना खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण त्यांनी लिंक दिली सरांची आणि ते पॉसिबल झालं. परंतु याच्यामध्ये कसं आहे की जेव्हापासून हे माहीत झाले ना, तेव्हापासून म्हणजे बरचसं जे काही अनावश्यक विचार किंवा अनावश्यक जे काही मेंदू आपलं जे काही ओझं होतं, विचारांचं ओझं, ते की कमी झालंय, कमी होत हा चाललंय. ते कमी झाल्यासारखं झालं. म्हणजे थोडक्यात की काय, की आपण नाही का बऱ्याचशा गोष्टींचा नाहक विचार करत असतो, की हा आता 1 वर्षानंतर मला काय करायचंय समजा, किंवा माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन्स असतील, परंतु मग मी त्याच्यावरती उगाचच विचार करत बसतो की ही गोष्ट म्हणजे हे जे काही प्रपंच मेंदूवर जे शांत काही होत बर्डन आहे चाललंय, ना, प्रपंच हा, शांत होत चाललाय. तो प्रपंच थोडासा शांत होतोय. कारण बघा, काही गोष्टी त्या नैसर्गिक स्मूथली होतच असतात, त्या होणारच आहेत. आणि जे काही बर्डन असतं, त्या बर्डनमुळे कदाचित माणूस थोडासा नाही का, मग त्याला फिजिकली प्रॉब्लेम होतात, नाही का, मग कुठेतरी डोकंच दुखतं, कुठेतरी मग हातपायच दुखतात, आणि किंवा बाकीचं म्हणजे जे काही अनेक व्याधी आहेत त्या आपल्या मनाने त्या होतात शरीरावर थोड्याफार. झालेले तर परिणाम आहेत. त्यातूनही बरोबर. थोडंसं हा, तर ते म्हणजे मन जे विचार करतं त्याचे परिणाम शरीरावरती पण होतातच. अगदी हे बरोबर. आपण मानव म्हणून ते रिअलाइज आपल्याला होतच. तर बरोबर. जसा हा विषय माहीत झालाय ना, तेव्हापासून तर थोडंसं म्हणजे एक्स्ट्रा जे काही ओझं आपण वाहत होतो किंवा कॅरी करत होतो, आता फक्त आपल्याला जेवढं पाहिजे, जेवढं मला पाहिजे, म्हणजे जेवढं मला आंतरिक, म्हणजे आतापर्यंत मी बाहेरच्या जगाचं म्हणजे बाह्य जगाशी निगडीत जे काही मटेरियल होतं त्याचा विचार करत होतो. म्हणजे आता आतल्या विषयाचा काही म्हणजे त्याला गंधच नव्हता, की आत काय करायचंय बाबा. फक्त आपण हे करत होतो की चला आपलं शरीर चांगलं राहतंय, तर फक्त आपल्याला हेल्थ कॉन्शियस म्हणून काय खायचंय, काय प्यायचंय याचा आपण विचार करत होतो. म्हणजे चांगलं काय खायचंय, चांगलं काय प्यायचंय, किंवा कशाने आपलं म्हणजे नाही का बुद्धी, आता आपण नाही का विचार करतात लोक की बदाम खा म्हणजे बुद्धी वाढेल, किंवा अमुक वस्तू खा की त्याने बुद्धी वाढेल, किंवा हे खा त्याने तुझी ताकद वाढेल, प्रोटीन खा, हे खा ते खा. परंतु विचारांचं हे जे काही आपण प्रोटीन किंवा हा जो खुराक म्हणा ना, त्या खुराकावरती आपण कधी विचार केला नव्हता. तर सतीचा खुराक, हा सतीचा खुराक. हा सतीचा खुराक जो आहे तो त्याच्यावरती आपण कधी विचार केला नव्हता. तर हा जो विचार आहे हा खूप म्हणजे आपल्याला आणि नाही का, म्हणजे विशेष एक आपण विशेष म्हणू की म्हणजे हा खुराक आपल्या याच्यामध्ये बऱ्याचशा जवळच आहे, गोष्टी पहिल्यापासूनच आपल्या जवळ जवळच आहे. आहे. म्हणजे आपल्याकडेच आहे, परंतु आपल्याला माहित नव्हतं. माहित म्हणजे नाही का, ते तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी. म्हणजे आपल्या जवळच आहे, परंतु आपण त्याचा शोध कधी घेतला नाही. परंतु आपल्याला जर का त्याच्यापर्यंत पोहोचायचंय, तर त्याच्यावरती आपल्याला स्टडी करणं किंवा त्याच्यावरती आपल्याला रिसर्च करणं, हे आपलं प्रत्येकाचं स्वतःचं काम आहे. म्हणजे मी सर सांगतात म्हणून नाही, तर सर नाही, फक्त आता आपल्याला काय ते एक स्पार्क देत आहेत. आपली गरज सरांनी आहे. फक्त आपल्याला एक स्पार्क दिलेला आहे. जसं एखादं सरांचं आमचं डिस्कशन झालेलं आहे की जसं एखादं म्हणजे आग निर्माण करण्यासाठी 2 दगडे एकमेकावर घासावे लागतात, तेव्हा तो कुठे स्पार्क होतो. ते बाजूला राहून किंवा ते कुठे अशा अडगळीत राहून तो स्पार्क होणार नाही. त्यासाठी कसं आहे, आपण एकमेकांना सहाय्य करायचे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ सुखी समृद्ध. आपल्याला म्हणजे हे आपल्याला आग लावायचं काम करायचं. हो, म्हणजे जागृतीचा मग अग्नी. भले हा. हो 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 जागृतीचा अग्नी तेव्हा म्हणजे ठेवा, नाही म्हणजे का काय आग बुद्ध, आग लावायचं काम जागृतीचा करतो. अग्नी. हो 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 म्हणजे व्हेरी गुड. जसं बुद्ध एनलायटन झाले स्वतः, नाही का, बुद्धांनी सांगितलं की आतदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, आणि स्वयंप्रकाशित होता होता इतरांनाही पेटवत चला. म्हणजे पेटवत किंवा चेतवत, जसं बाबासाहेबांनी सांगितले की चेतवा, नाही का, शिका, संघटित व्हा आणि चेतवा ते मनावरती तुमच्या इतरांच्या. व्हेरी खूप गुड. चांगल्या छान. प्रकारचे तर समज आहे सर. धन्यवाद सर, धन्यवाद सर, आणि सर्वांना धन्यवाद. सुनीलजी, हो. तुमची फार चांगली समज आहे आणि इतक्या लवकर सती तुमच्यात झिरपल्यासारखं मला वाटू लागलंय. गेल्या महिन्यामध्ये सरांचा तुमचा माझा परिचय झाला आणि घोटवडीला येऊन सरांचा प्रत्यक्ष तुम्ही पाहिल्यामुळे तुम्ही खूप मनावरती घेतले आणि याचे खूप येतीलच लक्षात आला तो. आणि धन्यवाद तुम्हाला की खूप त्या प्रकारची धन्यवाद. समज खरंच. आहे आणि ती समजून घेत आहे. धन्यवाद सर. आप आहे बाहेर आहे. हा. हा. बरं, कोणाला काय मागाडे सर, सुनंदा काहीतरी बोलायचं वाटतं. हा, बोला. तर थांबूया का या ठिकाणी?
हा, सर्वांना जय भीम. अजून नमो कोणाला काही बुद्धाय. बोलायचं असेल तर नाही आता 8:05 झाले. मग हो, विषय चालेल ठिकाणी थांबू आता. चालेल जय चालेल भीम, सविनय नमो जय बुद्धाय. भीम नमो बुद्धाय. हो.